अश्विनी माईक बंद करा. हॅलो, रेकॉर्डिंग केलं आहे. ओके ओके. हॅलो अश्विनी, हॅलो सुषमा, कोण कोण आलं आहे? हॅलो साधना, हॅलो सुनील, हॅलो स्वाती, हॅलो सुचित्रा, इकडे कोण आहे अजून? हॅलो प्रियंका, हॅलो परशुराम, हॅलो रुचल, माधुरी, शीतल, विश्रुता, ओके. हॅलो दिव्या, येस. हॅलो सोनल, कसे आहात सर्वजण? ओके, माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? हो क्लिअर. येस. आहे. एक 3 मिनिट थांबू, बरोबर 6 वाजेला आपण सुरू करू. ओके. बाकीचे लोक अजून जॉईन होत आहे, अजून ग्रुपलाच जॉईन होत आहेत, त्यांना उशिरा लिंक मिळाली असेल. येस. बाकी कसं काय चाललंय? नवीन कोण आहे? आज फर्स्ट टाइम आहे तसं कोण आहे की आज फर्स्ट टाइमच जॉईन केलंय असं कोणी आहे का आत्ता इथे? ओके, कुणी नाही आहे फर्स्ट टाइम? मनीचा म्हणजे मी पहिल्यांदाच करते. ओके ओके, अच्छा. हॅलो, मी विश्रुता बोलते. मी पण आज फर्स्ट टाइमच जॉईन केलं. अच्छा. 6 ऑक्टोबर म्हणून जो ग्रुप आहे तिथूनच जॉईन केलं आहे की गुगल मीटची लिंक वेगळी मिळाली तुम्हाला? नाही, ग्रुपमधून जॉईन केलं. ओके. बरं, सगळ्यांनी कोरा कागद घेतलाय? कोरा कागद आणि पेन जवळ घेतलाय? नसेल तर घ्या पटकन. येस. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी प्लीज व्हिडिओ सुरू ठेवा. मला फार अवघडायला होतं जर मला समोर कोणीच नाही दिसलं तर. असं वाटतं की काय मी वेड्यासारखी एकटीच बडबडते असं होतं मला. ओके, तर ज्यांना शक्य आहे त्यांनी प्लीज व्हिडिओ सुरू करा. येस, थँक्यू. पुढची स्क्रीन. Want to treat like a pro? Do it. चला चॅट बॉक्समध्ये टाईप करा तोपर्यंत कोण कोण आहात आणि कुठून आहात. ओके, अजून जॉईन होत आहेत. अँड नाव लास्ट 1 मिनिट, लास्ट चान्स. Yes, and here we go.
सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते मी जिज्ञासा गुरुकुलममध्ये. आणि तुमच्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला मी नमन करते आणि इथून पुढे आजच्या आपल्या सेशनची सुरुवात करूया. ओके, तर आजचं सेशन जे आहे ते पैशांशी संबंधित आहे. कुणाकुणाला असं वाटतं कि पैसा खुदा तो नहीं, पैसा सब कुछ तो नहीं, लेकिन फिर भी सब कुछ है, अशी कुठली म्हण आहे ना ती काहीतरी, खुदा से बढ़कर नहीं, सब कुछ नहीं, लेकिन फिर भी पैसा सब कुछ है. कुणाकुणाला वाटतं, कोण कोण ॲग्री आहे ह्या सेंटेन्सवर? यस, तृप्ती कदम. अजून कोणाकुणाला वाटतं हे वाक्य खरं आहे? ईशा, पद्मिनी. यस, जवळपास खूप लोकांचा असा एक्सपिरियन्स आहे, बरोबर. तर आता आज आपण आहे ना पैशांबद्दल काय प्रॉब्लेम असतात त्यावर नको बोलायला, किंवा काय काय असतं. इन शॉर्ट तुम्ही सगळं मेसेजमध्ये वाचलेलं आहे. जी पहिली पोस्ट होती, सेकंड होती, काल थर्ड पोस्ट होती, तर प्रत्येक पोस्टमध्ये जे होतं ते बघूनच तुम्ही इथे आलेला आहात. थोडक्यात काय की पैसे कुठे कुठे संबंधित आहे, तर नोकरी मिळणे न मिळणे, बिझनेस चालणे न चालणे, दोघी गोष्टी असल्या तरी पैसे येत नाहीत, आलेत तरी ते समाधान देत नाही, अँड सो ऑन. खूप गोष्टी आहेत अशा, बरोबर. तर हे असं का होतं? ती स्क्रीन काढून घे. तर आपण आज काय बोलणार आहोत, तर आता येतोय दसरा. ओके, तर दसरा हा काय आहे, काय म्हणतो आपण दसऱ्याला, की 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आपण म्हणतो दसऱ्याला. आणि त्या दिवशी आपण काय करतो, सोनं वाटतो. आपट्याचं पान म्हणजे आपल्याकडून आपले जे आत्पेष्ट आहेत, नातेवाईक आहे, मित्रपरिवार आहे, त्यांना सोनं आपण देतो. म्हणजे सुख समृद्धीची कामना आपण त्यांच्या आयुष्यासाठी करतो, ते पण आपल्याला देतात. किंवा आपण ॲक्च्युली सोनाराच्या दुकानात जाऊन सोनं खरेदी करतो, किंवा आपण नवीन कपडे खरेदी करतो, किंवा मिष्टान्नाचं स्वयंपाक बनवून, जेवण बनवून ते जेवतो, कुणाला जेवायला बोलवतो. असं सगळं छान सेलिब्रेशन आपण करतो. ओके, बट स्टील हे सगळं करून पण काय होतं, खूप पैसे खर्च झाले आज, असं वाटतं. हे फिलिंग येतं. एन्जॉय तर करतो आपण, यस, मला नवीन साडी घ्यायची, मुलांसाठी नवीन ड्रेस घ्यायचे, मला दागिना घ्यायचं, सगळं होतं. आपल्याला आवडता, तोळ्या तोळ्याने आपण दागिने घेतो. पण शेवटी काय वाटतं की अरे, किंवा 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, वाहनं कुठलीही ती घेतो, मोबाईल फोन घेतो, किंवा प्रॉपर्टी म्हणजे फ्लॅट, प्लॉट, शेत जमीन, असं काहीतरी आपण घेतो, इन्व्हेस्ट करतो. पण पुन्हा काय येतं, आता EMIचं टेन्शन होतं, असं वाटतं सगळ्यांना. यस, तर हे सगळं इथे ब्रेक डाऊन होणार आहे. आता अजून एक गोष्ट तुम्हाला कुणाकुणाला माहिती आहे, आपण काय करणार आहे, आज हे सेशन आहे ना खूप साधं आणि सोपं मी घेणार आहे. फार काही विशेष नाही, जे सगळ्यांना माहिती आहे तेच. ओके, समजून सांगणार आहे फक्त. काय आहे मनीरेखी, किंवा त्याच्यामुळे काय होतं ती आपण घेतल्यामुळे. आता हे अनुभव तुम्हाला सगळ्यांना आहेत, असं होतं तरी आपण ते खर्च करतो. आणि नंतर मग EMIचा विचार आहे, किंवा जो पगार येतो तो काय होतो, पगार आला किंवा कुठूनही पैसे आले तर ते कुठे द्यायचे आहेत, कुठे खर्च करायचे आहे, हे सुद्धा आधीच ठरलेलं असतं, बरोबर. की आता हे पैसे आले तर मला मुलांची फी द्यायची आहे, मला LIC द्यायचं आहे, मला ह्या ठिकाणी मी उसने घेतले होते तिथे द्यायचे आहे, हे पण आपलं सगळं ठरलेलं असतं. अजून आपलं एक काय असतं की जे श्रीमंत आहेत पैसा त्यांच्याचकडे जातो. ॲग्री? कुणाकुणाला वाटतं, कुणाकुणाला वाटतं की जे श्रीमंत आहेत ते दिवसेंदिवस जास्त श्रीमंत होत जातात, आणि जे गरीब आहेत त्यांच्याकडे पैसा येत नाही, किंवा त्यांच्याकडे पैसा जात नाही, आणि गरीब दिवसेंदिवस गरीब होत जातात. काय होतंय, महागाई वाढते, आणि गरीब काय होतो, त्याचा इन्कम सोर्स अजून वाढत नाही. सो काय होतं, तो गरीब अजून गरीब होत जातो, किंवा आपण मध्यमवर्गीय म्हणू.
आपण सगळे, हे असं होतं. अजून आपल्याला काय वाटतं माहिती आहे की मराठी माणूस बिझनेस व्यवसाय करू शकत नाही. हे फक्त मारवाडी गुजराती लोकांचं काम आहे, असा एक बिलीफ आपला आहे. बरोबर? ॲग्री सगळेजण? तर होतं काय की अशा खूप गोष्टी आपल्या बिलीफ आहेत. मला सांगा, ताजमहल किती वेळेला बांधला गेला? हवाई जहाज, एरोप्लेन किती वेळेला बनवलं गेलं? किती वेळेला? एनी आयडिया? नो. ताजमहल 2 वेळेला बांधला गेला. पहिल्यांदा तो त्या राजाच्या ब्रेनमध्ये, त्याच्यानंतर कारागिरांनी ती वास्तू उभी केली. बरोबर? आपण आपल्या ब्रेनला काय दिलेलं आहे? माझं नशीबच असं. आमच्या मागच्या 7 पिढ्या अशाच गेल्या दारिद्र्यात. आमच्या घरात अजून कुणी डॉक्टर झालं नाही, किंवा डॉक्टर होण्यासाठी खूप पैसे लागतात, किंवा आमच्या घरात अजून कुणी ॲक्टिंग फील्डमध्ये गेलं नाही, कारण तिथे जाण्यासाठी पैसे लागतात. म्हणजे जे असे हाय प्रोफाईल करिअर आहे त्याच्या बाबतीत आपण प्रोग्रामिंग काय केलेलं आहे की आमच्या घरात अजूनपर्यंत कोणी केलं नाही तर ते आम्हालाही शक्य नाही, हे प्रोग्रामिंग आपण करून टाकलेलं आहे. बरोबर? ॲग्री इथपर्यंत? यस. आता मनी रेकी म्हणजे काय? मला याच्याबद्दल बोलायचं होतं, बोलू का? हां, यस. म्हणजे तुम्ही आता जे म्हणलं की असं आपण प्रोग्रामिंग केलंय तर ते बरोबर आहे. म्हणजे असं सेम प्रोग्रामिंग आपलं झालंय, पण कळत न कळत हे म्हणजे 50% चूक ही आपल्या आई वडील, काकू काका, आजी, मामा मामी यांची पण आहे. कारण यांनी त्या टाईपच आपली जडणघडण केल्यामुळे, लहानपणापासून आपण तेच ऐकत आल्यामुळे आपली ती तशी बिलीफ सिस्टीम कळत न कळत तयार झाली आहे असं मला वाटतं. एक्झॅक्टली. तर आपले जे सगळे सेशन आहेत तर ते असेच आहेत, जे आपले पॅरेंटिंगचं सेशन आहे. आता आज मनी रेकीचा क्लास आहे म्हणून माझ्या फोटोच्या खाली तुम्हाला त्या संदर्भात माझ्या सर्व डिग्री दिसल्या. पण तुम्ही जर 14 तारखेचा सेशन जर जॉईन केला, रात्री 9 वाजता आहे पॅरेंटिंगचा, तर तुम्हाला पॅरेंटिंगमध्ये माझ्या किती डिग्रीज झालेल्या आहे आणि मी पॅरेंटला कसं अवेअर करते, किंवा मुलांना आत्ता अगदी ते पिल्लू आहे ना, अगदी छोटं पिल्लू महिन्यापासूनचं, त्याचं प्रोग्रामिंग कसं करायचं हे आपण त्या सेशनमध्ये घेतो. तर तुम्ही आवर्जून 14 तारखेची मीटिंग जॉईन करा. तर होतं काय की आपल्या घरात आहे ना, आपण हेच ऐकलेलं आहे आपल्या वडिलांकडून, आजोबांकडून, पणजोबांकडून. काय ऐकलेलं आहे की मराठी माणूस चांगला बिझनेस नाही करू शकत. एखाद्याने हिम्मत केली तरी तो बिझनेस काय होतो, फसतो, चालत नाही. अँड सो ऑन, की 7.5 असते, मग बाधाच होते आणि नजरच लागते आणि खूप काही. आज आपल्याला प्रॉब्लेमवर नाही बोलायचं. तुम्हाला प्रत्येकाला माहिती प्रॉब्लेम काय आहे, कुणाच्या आयुष्यात कसे असतात. तुम्हाला तुमचे स्वतःचे माहिती, जवळच्या नातेवाईकांची माहिती की त्यांना आर्थिक चणचण का आहे. आज आपण सोल्युशनवर बोलणार आहोत. आणि काय आहे मनी रेकी, काय आहे समृद्धी शक्तिपात, काय आहे तो दसऱ्याचा दिवस, का आहे हे समजून घेणार आहोत. तर खूप साध्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता मनी रेकी त्याचा हा वेबिनार आहे. मनी म्हणजे पैसा हे सगळ्यांना माहिती आहे, पण जसं माझ्या पोस्ट पुढे पुढे जात आहेत ॲडव्हर्टाईज, तर मला असं काही फोन यायला लागले. मी तर सरळ सांगितले फोन करू नका, व्हॉट्सअपला मेसेज करा लिंकसाठी. पण फोन येतोय, रिपीट येतोय, मग शेवटी मी उचलते. तर असं माझ्या लक्षात आलं की त्यांचं काय म्हणणं आहे, ज्यांनी मला फोन केला, एक नाही अनेक जण आहेत. रेकी म्हणजे आपल्याला काहीतरी बाधा होते, रेकी शिकलं, रेकी केलं की त्रास होतो, किंवा रेकी कुणाला तरी त्रास देण्यासाठी केली जाते, किंवा कुणीतरी आपल्यावर काहीतरी केलं आहे तर त्याचा उतारा करण्यासाठी रेकी केली जाते. असे खूप काही त्याला जे म्हणतो आपण
अंधश्रद्धा किंवा चुकीच्या समजुती किंवा भ्रम किंवा मिथ असं खूप लोकांना आहे. तर आपण आधी काय करू, रेकी म्हणजे काय ते समजून घेऊ. ओके. तर आता तुम्ही जर कागद आणि पेन घेऊन बसलेला असाल तर प्रत्येकाला माहिती आपण कपाळावर टिकली कशी लावतो. भरीव टिकली असते आपली प्लेन. तर त्या पांढऱ्या स्वच्छ कागदावर तुम्ही पेनाने काय करायचं आहे, एक भरीव गोल करायचा आहे. साधारण तुम्ही टिकली लावतात त्या आकाराचा, मीडियम साईजचा लगेच. आणि ज्यांचा करून झाला त्यांनी एकटक त्या पॉईंटकडे बघायचं आहे. आणि कुणाला काही जाणवलं दिसलं तर लगेच अनम्यूट होऊन सांगायचं आहे. एका वेळेला एकच जण बोलणार. कोणी बोलत असेल तर दुसऱ्याने आपला माईक बंद करायचा. ओके. फास्ट. एक टिकली काढा, भरीव काढा आणि एकटक त्याच्याकडे बघा. झालं. करतायत प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल केलं तर काही कळेल, अदरवाईज काही कळणार नाही. यस, कुणी हँड रेस केला आहे? सुचित्रा. अजून कोण आहे दुसरं? नवीन मेंबर कोणी आहे? कारण सुचित्रा ताईंनी ऑलरेडी हा क्लास केलेला आहे. बरं ठीक आहे, सांगा सुचित्रा ताई. अजून कोणाचा हँड रेस नाही आहे, तुम्हीच सांगा. चला. यस, कोण बोलतंय? साधना. यस, साधना ताई तुम्ही बोला. अरे बोला, अनम्यूट करा स्वतःला आणि बोला. साधना ताई माईक बंद आहे तुमचा. माईक सुरू करा आधी. त्या माईकच्या बटन. हॅलो हॅलो मॅम, त्या वर्तुळाच्या बाजूला ना व्हाईट असं गोल गोल साईडने फिरत होत. कॉन्सन्ट्रेशन केलं. येस, व्हेरी गुड. अजून एक शेअरिंग कोण करेल? कुणाला काय दिसलं अजून? शीतल जाधव. ओके, तुम्ही सांगा शीतल. मॅम मला पण ते व्हाईट रिंगच दिसते त्याच्या अवतीभोवती पूर्ण, आणि ते असं चमकतीये. हा एक अनुभव आलाय मला आता. सेम अनुभव. व्हेरी गुड. येस. तर आता सगळ्यांनी समजून घ्या, आपापले माईक बंद करा. हा. यस सुषमा. मॅम मलाही दिसते व्हाईट, हे म्हणजे रेंज दिसते व्हाईट असं. व्हेरी गुड. आता एक लक्षात घ्या, आता ताट बसा. चला. आणि नाकाने श्वास घ्या नाभीपर्यंत खोल. आणि तो श्वास तोंडाने सोडून द्या. श्वास सोडताना खांदे सैल सोडा. 3 टाइम्स करा. ओके. आता तुम्हाला जाणवलं का की श्वास कसा घेतला जातो आणि कसा सोडला जातो? अदरवाईज आपला श्वास सुरू आहे, आपण कुठलीही ॲक्टिव्हिटी करतोय, 3 टाइम्स केला, सोडून द्या. तुम्हाला जाणवलं की श्वास घेण्याची प्रोसेस आणि सोडण्याची प्रोसेस फील झाली सगळ्यांना? अदरवाईज आपण प्रत्येक, म्हणजे आता तुम्ही माझ्या समोर बसलेला आहात, ऐकत आहात, मी बोलते आहे कंटिन्यू. आपण रात्री झोपलेलो आहोत, आपण स्वयंपाक करत आहोत, आपण काहीही कुठलीही ॲक्टिव्हिटी करत आहोत, तर आपला श्वास हा ऑटो सुरू आहे, बरोबर? ही प्राण ऊर्जा आहे आपली. इथपर्यंत ॲग्री? आता काय होतं, तुम्हाला जे गोल टिकली काढायला लावली आणि त्याच्या शेजारी तुम्हाला काय दिसलं? एक रिंग दिसली. म्हणजे काय आहे? ही आपली फिजिकल बॉडी आहे. आता तुम्हाला अजून प्रयोग करायचा असेल तर काय करा, तुमच्या घरात अजून एखादी कोणी व्यक्ती असेल आत्ता, तर तिला तुमच्या समोर उभं करा, पण बॅकग्राऊंडला प्लेन व्हाईट हवं. ज्यांच्याकडे घरात आत्ता कोणीतरी व्यक्ती आहे आणि बॅकग्राऊंडला प्लेन व्हाईट आहे, तिथे त्या व्यक्तीला उभं करा आणि त्या व्यक्तीच्या नाकाकडे एकटक तुम्ही बघा. तर जी टिकली तुम्हाला कागदावर, टिकलीच्या बाजूला जी रिंग दिसली तशी रिंग तुम्हाला दिसेल. तुम्ही प्रयोग करा, मी माझं बोलते. ही रिंग तुम्हाला अजून कुठे दिसते माहिती आहे? तर देवी देवतांचे जे फोटो असतात त्यांच्या पाठीमागे एक रिंग दिसते आपल्याला, व्हाईट प्रकाश. किंवा तुम्ही सिरियल बघितली असेल, देवांची पिक्चर बघितला असेल, तिथे दिसतं तुम्हाला ते देव प्रकट होतात आणि त्यांच्यासोबत तो व्हाईट प्रकाश येतो, बरोबर?
हे काय असतं, याला ऑरा असं म्हणतात. काय म्हणतात याला? ऑरा. म्हणजे आपली ही जी फिजिकल बॉडी आहे, शरीर आहे, याच्या बाहेर प्रत्येकाला कंपल्सरी 7 लेयर्स आहेत, 7 थर आहेत एनर्जीचे. ओके, लिंक टाका त्या ग्रुपला परत, कॉपी पेस्ट. तर आपल्या बाहेर एनर्जीचे थर आहेत. असं प्रत्येक नॉन लिव्हिंग, निर्जीव वस्तूला पण आहे, सजीव वस्तूला पण आहे. याला काय म्हणतात माहिती आहे? ऊर्जेच्या लहरी किंवा व्हायब्रेशन किंवा फ्रिक्वेन्सी असं तुम्ही याला म्हणू शकता. अजून एक प्रयोग करा, अजून एक प्रयोग करा. स्वतःचे हात असं चोळा. ओके, आणि सावकाशनं असे करा. काही जाणवतंय का बघा बरं. जवळ करा, पुन्हा लांब करा. अजून एक प्रयोग करा. तुमच्या घरात आत्ता कुणीतरी असेल तर तुम्ही दोघांनी असे हात करा. त्या व्यक्तीला एका ठिकाणी तुम्ही बसून राहा, त्या व्यक्तीला बोलवा तुमच्याकडे. ती व्यक्ती असे हात करत तुमच्याकडे येईल. तुमचे हात असेच ठेवा. आणि ज्यांच्याकडे घरात आत्ता कोणी व्यक्ती नाहीये त्यांनी स्वतःचेच हात असे पुढे मागे करून बघा. आणि काही जाणवतंय का मला सांगा. होतंय काही फील? यस साधनाताई, फील होतंय तुम्हाला? अजून प्रयोग करा, त्याच्याशिवाय नाही. यस, ओके. तर याला काय म्हणतात? एनर्जी. व्हायब्रेशन फील होत आहेत. ही एक एनर्जी आहे. ओके, ही एनर्जी आहे. याला म्हणतात रेकी. बस, दुसरं काहीच नाही आहे. ऐका तरी पण. आता ज्या वेळेला आपलं डोकं दुखतं आपण काय म्हणतो? गाई गं डोकं दुखतंय. पोट दुखलं की अरे पोट दुखतंय. कान दुखला की काय माहीत आज कान का दुखतोय माझा. म्हणजे जिथे दुखतं तिथे आपला हात जातो. तर जसं श्वास ही आपली प्राण ऊर्जा आहे, ती ऑटो आहे, तसं रेकी ही पण ऑटो आहे. ब्रह्मांडीय शक्ती आहे, दिव्य ब्रह्मांडीय शक्ती आहे. ती ब्रह्मांडामध्ये आहे, ती प्रत्येकामध्ये आहे. म्हणूनच जिथे दुखतं तिथेच आपला बरोबर हात जातो. आता तुम्ही प्रयोग केला, हात घासले, तुम्हाला ते व्हायब्रेशन जाणवले, म्हणजे प्रत्येकाजवळ रेकीची शक्ती आहे. ओके, आता ती वापरायची कशी माहिती नाहीये आणि ती सौम्य प्रमाणात आहे, अत्यल्प प्रमाणात आहे. कारण तिथे टॅपिंग करावं लागतं. त्या रेकी शक्तीला टॅपिंग करावं लागतं, बोलवावं लागतं. त्यावेळेला ती आपल्याकडे येते. त्याच्यासाठी रेकीचे क्लास असतात. म्हणजे रेकीचा क्लास केल्यानंतर काय होतं की रेकी ही गुरु शिष्य परंपरेतून प्रवाहित होते. ही जी एनर्जी जी तुम्हाला आत्ता हातांमध्ये जाणवली किंवा टिकलीच्या भोवती तुम्हाला जी रिंग जाणवली, ही जी फ्रिक्वेन्सी आहे, तर ही गुरु शिष्य परंपरेतून ती प्रवाहित केली जाते. मग ज्या वेळेला रेकी एखाद्या गुरुकडून तुमच्याकडे प्रवाहित होते त्यावेळेला ती जास्त प्रमाणात काम करते. म्हणजे सपोज तुम्ही रेकीची दीक्षा घेतली आणि तुम्ही असे हात केले आणि म्हटलं की माझ्यासमोर जी आहे तिचं आता डोकं दुखणं थांबू दे, तर ती एनर्जी इथून प्रवाहित होते, तिच्या डोक्यात जाते आणि तिचं डोकं दुखायचं थांबतं समोरच्या व्यक्तीचं. साधी सोपी कन्सेप्ट आहे. ओके, आता बघा अजून एक उदाहरण की रेडिओ सगळ्यांना माहिती आहे. रेडिओवर तुम्हाला गाणं ऐकायचं आहे, एखादी न्यूज ऐकायची, प्रोग्राम ऐकायचा आणि तुम्ही बटन दाबलं आणि तुम्हाला ऐकू आलं, असं होतं का? बऱ्याचदा नाही होत. तुम्हाला काय करावं लागतं? चॅनल सेट करावं लागतं, बरोबर? ते चॅनल सेट केल्यानंतर जी रेडिओची फ्रिक्वेन्सी बाहेर आहे त्या फ्रिक्वेन्सीला ते मॅच झाल्यानंतर बरोबर तिथे गाणं ऐकू येतं. ॲग्री इथपर्यंत? तर रेकीचं सुद्धा तसंच आहे की तुमच्या आत
भरपूर फ्रिक्वेन्सीज आहे. जसं तुम्हाला त्या टिकलीच्या भोवती गोल्ड रिंग दिसली व्हाईट कलरची, तसं तुमच्या भोवती सुद्धा ती आहे. 7 लेयर्स आहेत. मग काय आहे? आपली मानसिकता आहे, भावनिकता आहे, शारीरिक, सोशल, अजून काय, आध्यात्मिक, आर्थिक, शैक्षणिक, असे 7 प्रकार तिथे आहेत. आता सपोज तिथे आर्थिक जी रिंग आहे, आपल्या ह्या शरीराच्या बाहेर जो ऑरा आहे, ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत, जे व्हायब्रेशन आहे, तिथे जो आर्थिक व्हायब्रेशन आहे तो काय झालेला आहे? वीक, कमकुवत, ऊर्जेचा प्रवाह तिथे कमी झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्या लाईफमध्ये ह्या आर्थिक अडचणी येतात. आता तो कमी का झाला? मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही, मलाच नोकरी भेटत नाही, सगळं छान होतं, सगळ्या राऊंडमध्ये मी पास होते आणि शेवटीच काय माहिती काय होतं, माझं सिलेक्शनच होत नाही. सगळी सेटिंग लावली, इतका मनापासून बिझनेस केला, सर्व्हिस आवडली, पण क्लायंट काही परतच येत नाही. पैसे खर्च झाले पण त्याचा आनंद नाही. म्हणजे जे जे विचार करतो आपण, तर ते कुठे टॅप करतात? आपल्या ऑराच्या भोवती, आपल्या शरीराच्या भोवती जो ऑरा आहे तिथे 7 लेयर आहे, जे सांगितले, मानसिक, भावनिक, शारीरिक, आध्यात्मिक, आर्थिक, सामाजिक, वैचारिक, म्हणजे शैक्षणिक आपण त्याला म्हणू शकतो. तर तिथे जो आर्थिक लेयर आहे तिथे ह्या सगळ्या आपल्या भावना आहेत. ओके, त्याच्यामुळे काय होतं, तो कमकुवत झालेला आहे तो लेयर. मग तिथे आर्थिक एनर्जी जी फ्रिक्वेन्सी आहे ब्रह्मांडामध्ये ती काय होते? मॅच करत नाही, म्हणून आपल्यापर्यंत ती पोहोचत नाही. आता मी जर म्हटलं मनी, पैसे, तुमच्या डोळ्यासमोर काय आलं? शब्द मी उच्चारला मनी किंवा पैसे, आपल्या डोळ्यासमोर काय आलं? कॉइन्स, 5 रुपयाचा, 10 रुपयाचा, 1 रुपयाचा, बरोबर? किंवा नोट आली 500ची, 1000ची, 2000ची, 10 रुपयाची, 50 रुपयाची, 100 रुपयाची. याला आपण काय म्हणतोय? पैसे. कारण तुम्ही इथे बसलेले आहात माझ्या समोर भारतात, बरोबर? पण भारताच्या बाहेर जर मी म्हटलं मनी, तर हे येईल का डोळ्यासमोर त्यांच्या? नाही. त्यांच्या देशामध्ये जी करन्सी आहे तीच त्यांच्या डोळ्यासमोर येईल, बरोबर? तर पैसा म्हणजे जे आपण त्याचं प्रमाण वापरतोय ते नाही, तर पैशाचे व्हायब्रेशन्स युनिवर्समध्ये आहे. जसं आपण आता व्हायब्रेशन फील केले, आता हे व्हायब्रेशन एक्झॅक्टली कुठले ते आपल्याला माहिती का? नाही, जस्ट व्हायब्रेशन आहेत, हे आपण फील केलं, ही आहे रेकी ऊर्जा. आता हे जे काही पैसे आहेत ना, तर याची फ्रिक्वेन्सी जसं रेडिओची सांगितली तशी ब्रह्मांडामध्ये आहे. मनी रेकीच्या क्लासमध्ये काय होतं की त्या फ्रिक्वेन्सीवर टॅप टॅप केलं जातं आणि ते केल्यानंतर अखंड मनीचा प्रवाह, पैशांचा प्रवाह तुमच्या लाईफमध्ये अखंड सुरू राहतो. म्हणजे इतर वेळेला आपल्याला डोक्यावर टांगती तलवार असते की पगार भरपूर आला पण EMI मध्ये गेला, शॉपिंगमध्ये गेला, फास्ट फूड खाण्यामध्ये गेला, आणि आता इमर्जन्सी आहे तर तेवढे पैसे नाही आहेत. बऱ्याचदा अडचण येते, आपण त्या अडचणीत सापडतो. पण मनी रेकीच्या क्लासनंतर काय होतं की आपण बिनधास्त राहू शकतो. कारण का की ती जी मनी रेकीची दीक्षा होते त्या एक्झॅक्टली जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला टॅप केलं जातं आणि शाश्वती मिळते की इथून पुढे तुमच्या आयुष्यामध्ये अखंड मनी प्रवाह सुरू राहील. पैशांची जी एनर्जी आहे ती अखंड फ्लो करेल. मग काय होतं, तुम्हाला 4 वाजता कुणाला तरी पेमेंट करायचं आहे, 3 वाजेपर्यंत पैसे नाही, पण 3:45ला दुप्पट पैसे तुमच्या अकाउंटला येतात. कुठून येतात, कसे येतात माहीत नाही, पण येतात. आता ते इन डिटेल त्या क्लासमध्ये होईल. ओके, तर अशा पद्धतीने काय होतं की
आपल्या मनामध्ये काय काय ब्लॉकेजेस आहे. एक तर आत्ता कोणीतरी शेअर केलं होतं की आपल्या आई वडिलांकडूनच आपण असं ऐकत आलेलो आहोत. हां, तर असे जे ब्लॉकेजेस असतात ते ब्रेक होतात. म्हणजे जी दीक्षा होते, म्हणजे जो प्रवाह पास केला जातो, त्या प्रवाहामुळे काय होतं की आपले जे कार्मिक पॅटर्न्स असतात, म्हणजे ह्या जन्मात किंवा मागच्या जन्मात, ऐका, मागच्या जन्मात सुद्धा किंवा या जन्मात मागच्या काही वर्षात अशा काही चुका आपण कळत नकळतपणे केलेल्या असतात, ज्यामुळे आपण या आर्थिक संकटात सापडतो. पण मनी रेकी नंतर काय होतं, ती ऊर्जा ज्या वेळेला तुम्ही ग्रहण करतात त्यावेळेला हे कार्मिक जे पॅटर्न्स असतात ते ब्रेक होतात, ते तुटतात. ओके, त्याच्यानंतर अजून काय होतं, ही जी थॉट प्रोसेस आहे आपली की नाही, मेडिकल इंजिनिअरिंगला खूप पैसे लागतात आणि त्याच्यामुळे आम्ही मुलाला BScला टाकतोय, किंवा आमच्या घरात कोणीच डॉक्टर झालं नाही, मग माझा मुलगा कसा होईल डॉक्टर, किंवा आमच्या घरात कोणीच PhD केली नाही, कोणीच सायंटिस्ट झालं नाही, मग माझी मुलं कशी काय होतील, किंवा आमच्या घरामध्ये आतापर्यंत 50,000 पर्यंतची नोकरी सगळ्यांनी केली, वडील असतील, आजोबा असतील आणि सगळे आपल्या आधीचे. ओके, पण मला कसं काय 1.5 लाखाचं पॅकेज मिळेल. बघा काय होतं, कधी कधी ना तुम्ही खूप प्रामाणिकपणे मेहनत करतात आणि तुमच्याकडे खूप पैसे पण यायला लागतात आणि तेव्हा सुद्धा काय होतं, धडधड होतं, अरे बापरे माझ्याकडे एवढे पैसे येत आहेत, याच्या आधी आले नाही, कुणाला कळलं तर काय म्हणतील. होतं असं, मला इन्कम टॅक्स भरावा लागेल, काय होईल नक्की. असं बऱ्याच गोष्टी ना, म्हणजे पैसे जरी खूप आले तरी असे पॅटर्न्स आपले तयार होतात. मग ह्या मनी एनर्जीमध्ये काय होतं, मनी रेकीमध्ये काय होतं, ते सगळे पॅटर्न्स कट होतात, पिढ्यानं पिढ्या आलेले आपले कार्मिक या जन्मीचे किंवा मागच्या जन्मीचे, किंवा जी थॉट प्रोसेस आहे ते सगळे पॅटर्न तिथे ब्रेक होतात. आता कसे होतात ते दीक्षेनंतर, पण रिझल्ट कसा दिसतो बघा. तुम्हाला जर एखादी जखम झालेली आहे, ती जखम जर तुम्हाला झालेली आहे तर ती बरी होण्यासाठी नुसती फुंकर घातली आणि बरी झाली असं होतं का? नाही. तुम्हाला काय करावं लागतं, ती स्वच्छ करावी लागते, त्याच्यावर मलम करावं लागतं, मग ती पट्टी बांधावी लागते, मग एखादं अँटीसेप्टिकचं इंजेक्शन किंवा गोळी घ्यावी लागते. असं काळजी तुम्ही घेतात आणि मग काय होतं, ती बरी होते हळूहळू. बरोबर आहे. म्हणजे दीक्षा झाली त्यानंतर काय होईल, तुमचे पॅटर्न्स ब्रेक होतील आणि तुम्हाला हळूहळू हे रिझल्ट दिसायला लागतात. तुम्ही जर रिसिव्हिंग मोडमध्ये असाल, म्हणजे सगळं काही ॲक्सेप्ट करत असाल पॉझिटिव्हली, तर तुम्हाला डे 1ला रिझल्ट येतो. मी का म्हणते, कारण मागचे 3 महिने मी जस्ट मनी एनर्जीचं हिलिंग पास केलं. त्या लोकांचे मोठमोठे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झाले. जे इन्कम सोर्स बंद पडलेले होते किंवा कुठेतरी मनी अडकलेला होता किंवा नोकरी मिळत नव्हती किंवा प्रॉपर्टीचे व्यवहार अडकलेले होते, तर ते झाले. सो हे ट्राईड आहे, टेस्टेड आहे. मी स्वतः मनी रेकी ग्रँडमास्टर आहे. बरेच वर्ष झाले मी हा अनुभव घेते आहे, पण खूप वर्ष झाले ना मी सगळं स्वतःसाठी वापरलं. पण मागच्या वर्षी मार्च 2023 पासून हे सगळं मी क्लासेसच्या माध्यमातून सगळ्यांसमोर यायला लागले. तर मनी एनर्जी हिलिंगचा एवढा रिझल्ट आहे, तर मनी एनर्जीची दीक्षा घेतल्यानंतर तर खूपच आहे. एक दिवस असा जात नाही की सकाळी डोळे उघडले आणि ते मोबाईलवर नोटिफिकेशन नाही आहे गुगल पेचं. काय होतं, दीक्षेनंतर आपलं जे चॅनल आहे, आपली जी फ्रिक्वेन्सी आहे, ती ब्रह्मांडामध्ये जी मनीची फ्रिक्वेन्सी त्याच्यासोबत एक्झॅक्टली मॅच होते. ओके. आता मनी एनर्जीच्या स्टेजेस असतात, तर त्या काय असतात की पर्सनल मनी एनर्जी, ट्रायबल मनी एनर्जी आणि स्पिरिच्युअल मनी एनर्जी. आता पर्सनल म्हणजे काय की आपल्याला पिढ्यानं पिढ्या जी आलेली आहे ती थॉट प्रोसेस, की आमच्या घरात सगळे नोकरीच करणारे आहे आणि साधारण एवढं उत्पन्न वर्षाचं आमचं असतं. ओके, हे झालं पर्सनल, आपल्याला पिढी जात आलेलं. ट्रायबल म्हणजे काय, आता मी जर म्हटलं दुबई, डोळ्यासमोर काय आलं, युरोप, स्वित्झर्लंड, डोळ्यासमोर काय आलं, स्वच्छता, श्रीमंती आलं. दुबई म्हटलं की डोळ्यासमोर काय आलं,
भरपूर पैसा, स्वच्छता, श्रीमंती, म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणची जी मनी एनर्जी आहे. आपल्या आसपासचे लोक कसे असतात, साधारण आपल्यासारखे असतात. थोडंसं पुढे मागे असतं, कोणीतरी थोडासा श्रीमंत किंवा थोडासा आपल्यापेक्षा कमी श्रीमंत असं असतं, किंवा साधारण आपल्यासारखे लोक आपल्या आजूबाजूला असतात, किंवा बिझनेसमध्ये असतात, नोकरीमध्ये असतात, नातेवाईकात असतात, मित्रपरिवारात असतात. ही आपली ट्रायबल मनी एनर्जी. पण ज्या वेळेला आपण शब्द म्हणतो दुबई, त्यावेळेला आपल्याला खूप श्रीमंती असं डोळ्यासमोर दिसतं. आपण तिथे फिरायला जातो, बरोबर. तर त्यांची ती थॉट प्रोसेस आहे, तिथे सगळेच लोक मग श्रीमंत आहेत. त्याच्यानंतर आहे स्पिरिच्युअल मनी एनर्जी. आता स्पिरिच्युअल मनी एनर्जी म्हणजे काय. आता सपोज तुमच्या खिशातले किंवा तुमच्या बँकेतले सगळे पैसे आज संपले, याचा अर्थ असा होतो का की जगातले सगळे पैसे संपले. नाही होत ना. फक्त तुमच्या खिशातले पैसे संपलेत, तुमच्या अकाउंटचे पैसे संपलेत. पण त्यावेळेला जगामध्ये इतर लोकांकडे भरभरून पैसा आहे, उडवतात ते. मजा मस्ती, भौतिक सुख, सगळ्या गोष्टीवर उडवतात. तर स्पिरिच्युअल मनी एनर्जी म्हणजे काय की जगामध्ये रोज प्रत्येक क्षणाला किती नवीन व्यक्तींचा जन्म होतो, नवीन बाळ येतात, पिढी वाढतच आहे. जशी एक पिढी मागे जाते, मृत्यू होतो, तसा वाढतच आहे, नवीन पिढी येत आहे, प्रत्येक व्यक्ती येत आहे. तरी हा प्रत्येक व्यक्तीला भरभरून दिला, त्याने तो वापरला तरी पुरून उरणारे भरपूर अमर्याद एवढी मनी एनर्जी, एवढा पैसा या ब्रह्मांडामध्ये ॲक्च्युली आहे. ती आहे स्पिरिच्युअल मनी एनर्जी. मग जो अखंड स्रोत आहे ब्रह्मांडामध्ये, जी फ्रिक्वेन्सी आहे, जी ऊर्जेची लहर आहे, ती आहे स्पिरिच्युअल मनी एनर्जी. मग मनी रेकीच्या दीक्षेमध्ये काय होतं की तुमचं तिथे चॅनल बनवून दिलं जातं. आता ज्यांनी अजूनपर्यंत रेकीचे 10 दिवसाचे सेशन केलेच नाही आहे, ज्यांची फर्स्ट लेवलची दीक्षा माझ्याकडे किंवा कुठे झालेलीच नाही आहे, त्यांना हे कळणार नाही. तर मी एक रिक्वेस्ट करेल की ज्यांची पहिली दुसरी लेवलची दीक्षा झालेली आहे त्यांनी थोडक्यात त्यांचा अनुभव शेअर करा की दीक्षा होणं किंवा चॅनल बनवलं जाणं म्हणजे काय असतं. कुणाला जर म्हणजे मला पर्सनली सगळ्यांनी फोन करून सांगितलं आहे, व्हॉट्सअपला सांगितलं आहे की जे चॅनल झालं ते त्यांना जाणवलं. तर कोण इथं शेअर करेल प्लीज, म्हणजे बाकीच्या लोकांना कळेल की काय असतं चॅनल. कुणी नाही इथे जुने लोक. स्वाती मामी, अट्यूनमेंट का. येस, तुम्हाला काय जाणवलं सांग. हां, अट्यूनमेंट म्हणजे दीक्षा किंवा शक्तिपात, तिथे चॅनल बनवलं जातं. तर दीक्षेदरम्यान तुम्हाला काय जाणवलं किंवा नंतर काय जाणवलं. म्हणजे अगोदर जे आपल्या मनामध्ये कोणते जे विचार होते ते विचार म्हणजे विचार आपले बाजूला गेले सगळे आणि त्याच्यात नवीन विचार आपले आले आणि Yes. नवीन विचारांनी थॉट प्रोसेस निर्माण झाली आपली आणि त्याच्यातून मग पुढे आपण कसं करायचं, काय करायचं, याच्या सगळ्या आपल्याला आयडियाज येतात. आपण कसं एक्झॅक्टली. फ्रेश राहिलं पाहिजे, येस, कसं आपण त्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे, त्याचा कसा अभ्यास केला पाहिजे आणि मग डे टू डे आपण तसं करत राहिले की आपल्याला त्या गोष्टी यायला हळूहळू सुरुवात होते. येस, व्हेरी गुड. तृप्तीताई. माझी लेवल 1ची दीक्षा झालेली आहे, पण त्या दीक्षेनंतर मला माझे घरातले सांगतात की म्हणजे की तू जे पहिले चिडचिड करून बोलायचीस किंवा काही पण ओरडाओरडा करून बोलायचीस ते तू पटवून, तुझं जे काय आहे म्हणणं ते तू पटवून द्यायला लागलेली आहे आणि त्याच्यामुळे तुझ्यामधले म्हणजे पॉझिटिव्हिटी आम्हाला जाणवते की तू पॉझिटिव्ह म्हणजे असं की किती पॉझिटिव्ह आहेस किंवा काय पॉझिटिव्हिटी करे, प्रत्येक विचार पॉझिटिव्हली घ्यायला लागलेली आहे. जे काही होतंय त्याच्यामध्ये आपण कसं पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे किंवा काय त्याच्याबद्दल तू सांगायला लागलेली आहे. तो विचार तसा न करता आपण अजून दुसऱ्या प्रकारे कसा करू शकतो आणि एक काहीतरी एनर्जीशी जॉईन झाल्यासारखं
म्हणजे प्रत्येक वेळेस वाटतं की कोणतरी एनर्जीशी जॉईन झालेला आहे आपण आणि त्याच्यामुळे आपण काही करू शकतो. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्हाला ते जाणवतंय की कुठेतरी माझं एनर्जी सोबत कनेक्शन झालेलं आहे आणि तुमच्यामध्ये जो दीक्षेनंतर बदल झाला तो इतरांना दिसतोय. म्हणजे तुम्ही आहे तेच आहे. हे बघा, ज्याची दीक्षा झाली तो बदललाय का? नाही, तो आहे तोच आहे. पण असं काही एक प्रोटेक्शन येतं आपल्या या फिजिकल बॉडीच्या भोवती, किंवा असं काही आपलं आपोआप वागणं, बोलणं, थॉट प्रोसेस बदलते, ॲक्शन घेण्याची प्रोसेस बदलते. एखाद्या घटनेकडे, एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची, एरवी काय होतं, कोणी दिसलं किंवा काही इन्सिडेंट असला की त्याच्यात काय निगेटिव्ह आहे, त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे, ही थॉट प्रोसेस असते. पण दीक्षा झाल्यानंतर काय होतं, ती थॉट प्रोसेसच तिथे ब्रेक होते. म्हणजे इतकं ते सडनली होतं की तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघतात, पॉझिटिव्हली ते घेतात. तर हे असतं दीक्षा, हे असतं एनर्जीशी कनेक्ट होणं. ओके. तर मनी रेकीच्या ज्या लेवल्स आहेत त्या 3 आहेत. आता जी मी पहिली घेणार आहे त्याला म्हणतात प्रॅक्टिशनर लेवल. तिथे काय होणार आहे की मनीशी पहिलं तर तुम्हाला चॅनलाइज करून दिलं जाणार आहे. जी विश्वामध्ये, ब्रह्मांडामध्ये मनी फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यासोबत तुमचं कनेक्शन होईल. त्यानंतर काय होईल की अखंड मनी एनर्जी तुमच्याकडे फ्लो होईल. असं एकदम घबाड येईल आणि तुमच्या अकाउंटला पडेल करोडोचं, असं काही इथे होणार नाही. पण अशा काही संधी, अशा काही रिसोर्स तुमच्याकडे येतील स्वतःहून बऱ्याचदा, की ते तुम्हाला पैसे देऊन जातील. तुम्हाला एखादं, समजा तुमचं केटरिंगचा बिझनेस आहे तर मोठी ऑर्डर येईल. तुमचा साड्यांचा बिझनेस आहे, तुम्हाला ती ऑर्डर येईल जी आधी येत नव्हती तेवढ्या प्रमाणात. कुठेतरी पैसे अडकलेले आहेत, ते पैसे तुम्हाला परत मिळतील. कुठेतरी प्रॉपर्टीचे व्यवहार आहेत ते तुम्हाला मिळेल. तर हे सगळं व्हायला लागतं. ओके. असं नाही की तुमच्या अकाउंटला मी काही पैसे पाठवेल किंवा कुणीतरी अचानक लॉटरी लागेल. हां, तुम्ही लॉटरीचं तिकीट काढलं तर तुमची लॉटरी लागू शकते. म्हणजे ते एनर्जीचं कनेक्शन या ठिकाणी होतं. ओके. तर ही असते प्रॅक्टिशनर लेवल. या लेवलमध्ये तुमच्या ऑरामध्ये तुमचे जे 7 चक्र आहे त्याच्यामध्ये खास प्रॉस्परिटीचा, पैशांचा सिम्बॉल टाकला जातो. हा सिम्बॉल तुमच्यासाठी काम करतो. तो सिम्बॉल तुम्हाला प्रत्येक श्वासासोबत वापरायचा आहे. तो कसा ते तिथे सांगितलं जातं आणि खूप इझी आहे. जसा हा श्वास चालू आहे चालता बोलता, तसा तो ऑटो तुम्ही वापरायला लागतात. आणि तो सिम्बॉल असा रिफ्लेक्ट होतो ना युनिवर्समध्ये तुमच्याकडून, मग तो काय करतो, मनी एनर्जी तुमच्याकडे ओढून आणतो. ओके. त्याच्यानंतर सेकंड लेवल असते मनी रेकीची सेकंड लेवल जी असते त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्याला मनीचं हिलिंग पास करू शकतात. म्हणजे सपोज तुमच्या घरातली व्यक्ती आहे, तर सपोज तुमचे मिस्टर आहे किंवा वाईफ आहे आणि त्यांना आर्थिक अडचण येते किंवा पगार, म्हणजे काम केलेलं आहे महिनाभर पण पगार अडकलेला आहे, पगार येत नाही, तर तुम्ही त्यांना मनीचं हिलिंग देऊ शकतात. आता मनी हिलिंग कसं द्यायचं, कधी द्यायचं, किती द्यायचं, हिलिंगमध्ये काय दिलं जातं, हे सगळं त्या कोर्समध्ये तुम्हाला सांगितलं जाईल. तर तुम्ही ते मनी हिलिंग सुरू केलं की त्यांचं ते पगाराचं काम होऊन जातं. असे आता भरपूर एक्झाम्पल, केस स्टडी आहेत. पण माहिती का, इथं केस स्टडी सांगण्यापेक्षा त्यांना जो अनुभव आला आहे, अनुभूती आली आहे, तो तुम्हाला स्वतःला घ्यायचा आहे, तो तुम्हाला स्वतःलाच कोर्स करावा लागेल. खूप जण म्हणतात की फीडबॅक शेअर करा, फीडबॅक शेअर करा. म्हणजे मला म्हणतात की तुम्हाला आधी जे क्लायंट आहे त्यांच्याबद्दल सांगा, त्यांना रिझल्ट आले असतील तर मग आम्ही घेऊ. पण काय असतं माहिती का, कोणाला काय रिझल्ट आले ते त्यांच्या कार्मिकवर आहे, त्यांचं काय आहे. पण तुम्हाला जर रिझल्ट हवे असतील तर ॲक्शन तुम्हालाच घ्यावी लागेल. आपलं काय होतं माहिती का, मला आहे ना असं पोतभर धान्य हवं आहे, पण जे एक बियाणं पेरायचं आहे ना त्याला कोणी तयार नसतं, हो की नाही. तर तुम्हाला काय करावं लागेल, ते पोतभर धन तुम्हाला जर हवं असेल तर जे एक बी आहे ना ते तुम्हाला पेरावं लागेल. आज तुम्हाला काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल. तर हे सेकंड लेवलमध्ये झालं की तुम्ही हिलिंग पास करू शकता. त्याच्यानंतर असते मनी ग्रँडमास्टर लेवल. तर जसं आज मी ग्रँडमास्टर आहे आणि तुमच्यासारख्या अनेक लोकांना मी मनी रेकीची दीक्षा देऊ शकते किंवा मनी रेकीचं चॅनल करू शकते, तसं तुम्ही सुद्धा करू शकतात. आता याची गरज काय आहे. ओके. आता बघा, मी ज्या एरियामध्ये राहते
मी जर खूप श्रीमंत झाली आणि माझ्या आजूबाजूची लोक तेवढी ती गरीबच राहिली, ओके, तर काय होईल? एक तर थॉट प्रोसेस बदलेल, एक तर लाईफस्टाईल बदलेल, अजून काय होईल? कुणीतरी म्हणजे ते निगेटिव्ह बोलायला लागतात. जर सगळेच लोक श्रीमंत असले तर तो एरिया कसा राहतो? अतिशय स्वच्छ, अतिशय पॉझिटिव्ह वाईब्स तिथे राहतात, बरोबर? तर जो पण कोणी ग्रँडमास्टर असतो त्याचं एक काम असतं की त्याने त्याच्या आजूबाजूचा संपूर्ण समाज वर उचलायचा, ओके. शेवटी एनर्जी एक्सचेंज आहे, त्याच्यामुळे सम अमाऊंट तुम्हाला एनर्जी एक्सचेंज म्हणून शेअर करावी लागते. आता ज्यांचा रेकी लेवल 1चा क्लास सुरू आहे 10 दिवसांचा, त्यांना मी पुन्हा पुन्हा म्हणते फीडबॅक शेअर करा. त्याचं कारण असं आहे की ही एनर्जी एक्सचेंज आहे. मी माझा वेळ तुम्हाला देते, मी पैशाच्या स्वरूपात मोबदला मागितला आहे का? नाही. पण मी माझं जे काही नॉलेज आहे, माझी जी काही एनर्जी आहे, जे काही चॅनल आहे युनिवर्ससोबत, तिथे तुम्हाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. तर एनर्जी एक्सचेंज म्हणून जर मी फी नाही घेते तर तुम्ही एक चांगला फीडबॅक शेअर करणं गरजेचं आहे एनर्जी एक्सचेंज म्हणून, ठीक आहे. तर आता काय आहे की तुम्हाला जर मनी रेकी शिकायचं असेल तर एनर्जी एक्सचेंज म्हणून तुम्हाला सम अमाऊंट इथे द्यावी लागेल. आता अजून तुम्हाला याच्यात गंमत सांगते मी काय झालं. आता जसं मी रेकी क्लासेसचे 10 दिवसाचं मी पोस्ट टाकली आणि काय म्हटलं, तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह होईल. मला माहिती मी करू शकते आणि तुम्ही जर 10 दिवस मला ऐकलं तर 100% नाही, करोड टक्के तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. मला ऐकून नाही, मी सांगितलेली ॲक्शन केल्यानंतर, ओके. तर त्याच्यात पण 2-3 फोन मला असे आले की मी ना माझ्या आजाराला फार वैतागली आहे आणि काही मला शिकायचं नाही आहे, तर काय रेमेडीज आहेत तेवढा मला द्या. म्हटलं हो, 10 दिवसाचा क्लास म्हणजेच रेमेडी आहेत. ज्यांनी केलंय किंवा जे करतायत त्यांना कळतंय, त्यातल्या त्यात जे ॲक्शन घेत आहेत, न्यू बिगिनिंगचं मेडिटेशन करतायत, कंप्लेंट्स लिहून काढतायत, त्यांना कळतंय ही रेमेडीज आहे ना शेवटी. पण त्यांचं काय म्हणणं, मी क्लासला येणार नाही, मला काही शिकायचं नाही, मला फक्त माझं जे दुखणं आहे ते तुम्ही घालून द्या. तर असे आज पण इथे काहीतरी लोक असतील की मला मनी रेकी शिकायची नाही, मला त्या चॅनलसोबत, त्या फ्रिक्वेन्सीसोबत मॅच व्हायचं नाही, पण माझे आर्थिक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे, असे पण असतील काही लोक. सो आज 2 तुम्हाला इथे गोष्टी दिल्या जात आहेत, संधी. एकतर तुम्ही मनी रेकी लेवल 1 हा जो क्लास आहे तो करा, स्वतः एक चॅनल व्हा, स्वतः त्या फ्रिक्वेन्सीला मॅच व्हा, 100% तुमच्या आयुष्यातले मनी ब्लॉकेजेस निघून जातील आणि अखंड मनी प्रवाह तुमच्याकडे सुरू होईल. तर आता किती वाजलेत? ओके, म्हणजे आपला व्यवस्थित सुरू आहे क्लास, 6:45 होत आले. तर जर हा क्लास तुम्हाला करायचा असेल तर याची जी दीक्षा आहे तर 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त दसऱ्याला आहे, त्या दिवशी सकाळी दीक्षा होईल, ओके. आणि जे थेरी आहे की तुम्हाला काय दिलं जाईल, कसं असतं मनी रेकी लेवल 1 म्हणजे, या सगळ्याचा क्लास उद्या 3 वाजता होईल, ओके. तर याची जी एनर्जी एक्सचेंज व्हॅल्यू आहे ती आहे ओन्ली 1500 रुपये, 1500. पहिल्या 5 मेंबर्ससाठी, म्हणजे आत्ता लगेच जे पेमेंट करतील क्लास झाल्या, कारण अजून काही मुद्दे ते समजून घ्या. 7 वाजेला बरोबर क्लास संपेल, त्यावेळेला कुणाला जर शंका असतील तर विचारू शकतात. आधी मी माझे मुद्दे क्लिअर करते. तर ज्यांना मनी रेकी लेवल 1ची दीक्षा घ्यायची आहे त्यांचा क्लास, दीक्षा म्हणजे तुमचं चॅनल होईल ब्रह्मांडीय एनर्जी सोबत, त्याची एक्सचेंज व्हॅल्यू आहे एनर्जी एक्सचेंज 1500 रुपये आत्ता, आज वेबिनार आहे म्हणून. त्याच्यानंतर पुन्हा हे होईल दिवाळीचा पाडवा, तो पण 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे, तर त्या पाडव्याला पण ती दीक्षा होईल. पण तेव्हा जर तुम्हाला दीक्षा हवी असेल तर त्याचे होतील 2400 रुपये. हेच सगळं राहील, पण पाडव्याला जर दीक्षा घेतली तर 2400 रुपये आहे आणि दसऱ्याला जर आत्ता घेत असाल तर 1500 रुपये. त्यातही आत्ता लगेच जे 5 लोक पेमेंट करतील, एनर्जी एक्सचेंज व्हॅल्यू शेअर करतील, हे तुम्ही बी पेरत आहात, लक्षात घ्या. तुम्ही मला फी नाही देते, तुम्हाला जे पोतभर पैसे हवे आहेत त्याच्यासाठी ते एक बी जे आहे 1500 रुपयाचं ते तुम्ही इथे पेरत आहात.
तर पहिल्या 5 लोकांचं पेमेंट आलं, फी आली, तर त्याच्यानंतर तुम्हाला मात्र 2400 रुपये लागतील. मी तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर करेल, ज्यांनी मला स्क्रीनशॉट शेअर केले आहेत की मी पेमेंट केलेलं, असं 5 लोकांचं मी ग्रुपला टाकेल. ते 5 झाले की मात्र तुम्हाला 2400 रुपये लागतील, म्हणून लवकरात लवकर करा. तर पहिली आता एक दीक्षा दसऱ्याला होईल, त्याच्यानंतर पाडव्याला होईल. पण असे जे आहे की मला काही रेकी शिकायची नाही, मला स्वतःला चॅनल व्हायचं नाही. आता बघा, आपल्याला आहे ना थोडंसं तब्येत बिघडते, आपण कंटाळा करतो, डॉक्टरकडे जात नाही आणि मग खूप त्रास व्हायला लागतो. आणि घरातली आपण जबाबदार व्यक्ती, आपल्याला एक तर नोकरीवर जायचं आहे, घरात उभं राहून स्वयंपाक करायचा आहे, मुलांचं बघायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला आराम करणं काही पॉसिबल नाही आहे. मग आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला काय म्हणतो, मला इंजेक्शन द्या. कुणाकुणाचा अनुभव आहे की इंजेक्शन घेतलं की अर्ध्या तासात असं टणटणीत वाटतं आपल्याला, वाटतं का? वाटतं की आपल्याला बरं नाहीये आणि इंजेक्शन घेतलं की लगेच अर्धा तासात आपल्याला असं टवटवीत झाल्यासारखं वाटतं. तर जी मनी रेकी लेव्हल 1ची दीक्षा आहे ती आहे की तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट मिळते. पण काही लोक काय असतात, मला इंजेक्शन घ्यायला भीती वाटते, मला नको बाबा, मला तुम्ही टॅबलेट द्या. त्याच्यात पण काही लोक आहेत, सिरप नको, पातळ औषध नको, फक्त टॅबलेट द्या. तर त्या लोकांसाठी आपल्याकडे काय आहे, तर हे मनी एनर्जीचं ब्रासलेट आहे. आता ह्या ब्रासलेटमध्ये जे मनी आहेत ते क्रिस्टल आहेत. आता हे क्रिस्टल काय, ते कुठून येतात, ते कसे तयार होतात, ते आपल्यासाठी कसे काम करतात, आपल्यासाठी ते का काम करतात, असे प्रश्न असतील तर क्रिस्टल हिलिंगचा जो कोर्स आहे त्याला यायचं. ओके. पण हे आपल्यासाठी काम करतात, आपल्याला हे पैसे आणून देतात. तर तुम्हाला हे एक ब्रासलेट मिळेल आणि अजून काही क्रिस्टल आहेत ते खास पैशांसाठी काम, म्हणजे आपल्याकडे पैसा आणतात असं एक तुम्हाला किट मिळेल. त्याच्यात तुम्हाला खास जे पैसे खेचून आणणारे क्रिस्टल आहेत, याला आपण म्हणू शकतो मनी अट्रॅक्शन किट, किंवा याला आपण म्हणू शकतो कुबेर किट, किंवा याला म्हणू शकतो प्रॉस्परिटी किट, की जे पैसे खेचून आले की मला मनी एनर्जी शिकायची नाही आहे, त्याची दीक्षा नको आहे, पण मला पैसे हवे आहेत, अखंड फ्लो माझ्याकडे हवा आहे. तर तुम्हाला हे एक किट मिळेल जे तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा कुठेही तुमच्या घरामध्ये नॉर्थ साईडला ठेवायचं आहे. त्याच्यासोबत हे एक ब्रासलेट मिळेल आणि त्याच्यासोबत आपला जो एनर्जी हिलिंगचा क्लास ऑलरेडी झालेला आहे, ज्याचे खूप लोकांना रिझल्ट आलेले आहे. मोस्ट ऑफ द लोकांनी फोन करून शेअर केले आहे आणि बाकीच्या लोकांनी लिहून पाठवलेले आहेत, पण रिझल्ट सगळ्यांना आलेले आहे. तर त्या मनी एनर्जी हिलिंगमध्ये मी काय दिलं होतं ते तुम्हाला मिळेल. मग तुम्हाला मनी रेकीची दीक्षा नको असेल तर ते तुम्हाला मिळेल. मग हे कसं वापरायचं, याच्यासोबत अजून काही सिक्रेट गोष्टी तुम्हाला मिळतील. ते ज्यांनी पेमेंट केलं त्यांना त्या कळतील की काय सिक्रेट गोष्टी आहेत मनी एनर्जी टॅप करण्यासाठी किंवा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी. तर हे जे ओनली मनी हिलिंग हवं असेल, ओके, ओनली मनी हिलिंग, ज्याच्यामध्ये हे किट मिळेल. आता हा साधा बॉक्स आहे पण त्याचा वेगळा बॉक्स येईल, एक लाकडी बॉक्स येईल तुम्हाला, हे एक ब्रासलेट येईल आणि जे मनी हिलिंगचे सेशन झालेले आहेत आणि जे पॉवरफुल मेडिटेशन आहे की ते मेडिटेशन तुम्ही 7 दिवस ऐकलं की तुमचे आर्थिक प्रश्न सुटायला लागले म्हणून समजा किंवा सुटले म्हणून समजा. आता डिपेंड करतं की ते मनी ब्लॉक किती जुना आहे. एक जवळजवळ 5-6 असेल की काही महिन्यापूर्वीचा असेल आणि खूप काही हेवी नसेल तर तो पटकन सॉल्व्ह होतो. पण खूप वर्षापूर्वीपासूनचा मनी ब्लॉक आहे, ऑब्स्टॅकल आहे, तर ते हील व्हायला थोडासा वेळ लागेल. जसं एक वरवर जखम आहे ती पटकन बरी होते, पण खोलवर जखम झालेली आहे आणि ती पसरलेली आहे तर ती बरी व्हायला वेळ लागतो, बरोबर. तसं आहे. पण दोन्ही वेने तुम्हाला 100% रिझल्ट मिळतील. 100%पेक्षा जास्त मिळतील. ओके. तर मनी हिलिंग ज्यांना हवं आहे, कोर्स नको आहे पण आम्हाला हे प्रोडक्ट हवं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा 1500 रुपये आहेत चार्जेस. आता हे ब्रासलेट तुम्हाला जर तुम्ही काही सर्च केलं किंवा कुणाला माहिती असेल
तर तुम्हाला हे अगदी 150 रुपयापासून पण मिळेल. तर इथे बार्गेनिंग नाही होणार, कारण मी तुम्हाला फक्त ब्रासलेट नाही देणार आहे, मी तुम्हाला हिलिंग देणार आहे. हा फरक लक्षात घ्या. ओके. आणि डाउझरवर मी स्वतः चेक केलेलं आहे एनर्जी की हे प्युअर आहे का, किंवा मी ज्या व्यक्तीकडून हे विकत घेते, वेंडरकडून म्हणा, कुठूनही म्हणा, तर हे जे आहे तर हे प्युअर आहे का, हे मनी अट्रॅक्शनचं काम करेल का, मनी ब्लॉकेजेस हे क्लीन करेल का, हे सगळं मी ॲज अ ग्रँडमास्टर चेक केलेलं आहे. त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे. आणि ही वस्तू म्हणून नाही तुम्हाला मिळणार, तर हे प्रॉपर याचं तुम्हाला हिलिंग मिळणार आहे. सो ते 1500 रुपये असतील. आणि ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे ही पूर्ण. हे कधी खराब नाही होत किंवा हे झिजत नाही. पण याच्यासोबत तुम्हाला जे कोर्स मिळणार आहे मनी हिलिंगचा, तो सुद्धा कायमस्वरूपी आहे, लाईफ टाईम आहे. म्हणजे एकदा 1500 रुपये इन्व्हेस्ट केले की तुमचं लाईफ टाईमसाठी मनी ब्लॉकेजेस हे हील होतात. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःला इथे एक नाही, जे घेतील ते त्यांनाच सांगेल. ओके. यस. आता जर कुणाला काहीही विचारायचं असेल, प्रश्न असेल, शंका असेल, तर तुम्ही विचारू शकता. तुम्ही ह्या गोष्टी सांगितल्या ते लॉकेट म्हणजे ते माळ वगैरे आणि ते ज्या गोष्टी आहेत, आता हे 7 दिवसांचं मेडिटेशन झालं किंवा काउंट झाल्यानंतर परत कंटिन्यू ते काही साधना करावीच लागते का मनी हिलिंग साठी? कुठलं काय म्हटलं तुम्ही, कुठलं झाल्यानंतर? आता हा जो मनी हिलिंगचा जो प्रोग्राम आपण करू, रेकीचा जो लेवल मनी रेकीचा जे तुम्ही सांगताय, तो 7 दिवसांचा कोर्स आहे ना काहीतरी? 7 दिवसाचा नाही येतो. दसऱ्याच्या दिवशी सकाळी दीक्षा होईल, म्हणजे तुमचं चॅनल बनवलं जाईल, जी ब्रह्मांडीय शक्ती आहे. एका दिवसाचाच प्रोग्राम आहे समजा, तो एका दिवसाचा प्रोग्राम, आणि उद्या तुम्ही काहीतरी थेअरी लिहून देणार त्याच्याशी रिलेटेड, बरोबर आहे? उद्या प्रॅक्टिकल आणि थेअरी होणार, दसऱ्याला दीक्षा होणार. ओके. मग ते तुम्हाला डेली तुमच्या श्वासासोबत वापरायचं आहे, प्रत्येक पलपल घडी. आणि ते ऑटोमॅटिक आहे ती सिस्टीम, तुम्हाला वेळ नाही काढावा लागत. तुम्हाला कुठल्याच गोष्टीसाठी वेगळा वेळ काढायचा नाही, कारण तुम्हाला मी चॅनल बनवते ना, तर ते फ्रिक्वेन्सी ती तयार होते. तुम्हाला असं काही वेळ काढून प्रॅक्टिस करायची असं काही नाहीये. तो की काय वगैरे काही वेळ, ठराविक वेळेला त्याचा काहीतरी अभ्यास करावा लागतो का, रोज काहीतरी साधना करावी लागते? अजिबात नाही. हेच आहे, खूप ठिकाणी ह्या चुकीच्या गैरसमजुती आहे, गोड गैरसमज आहे, त्यामुळे बरेच लोक रेकी शिकत नाही. पण ज्या लोकांनी केलेली आहे त्यांनी प्लीज तुम्ही शेअर करा की वेळेचं बंधन नाही आहे, कुठलाही समाज, धर्म, पंथ याचं बंधन नाही आहे, सूतक किंवा विरधी, मृत्यू किंवा बाळ जन्माला येतं त्याचं बंधन नाही आहे, महिलांसाठी मासिक पाळीचं बंधन नाही आहे, 24 तासामधल्या कुठल्या वेळेला मी करू याचं बंधन नाही आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की तुम्हाला बसून असं काही साधना बिधना करायची नाही आहे. ओके. तर उद्या थेरीमध्ये काय होणार आहे 3 वाजेला, की तुम्हाला मनी एनर्जी अजून डीपमध्ये काय आहे, ती तुमच्यासाठी कसं काम करते, दीक्षेनंतर खास तुमच्यासाठी ती कशी काम करते ते आहे उद्याच्या थेरीमध्ये. ओके. अजून एक, याच्याने धंद्यामध्ये बरकत येते का, म्हणजे आपला जो बिझनेस असेल तो वाढतो का? बिझनेस वाढणं म्हणजे काय, तुमच्याकडे पैसे येणं, बरोबर. जिथे जिथे पैशांची संबंधित आहे तिथे हे काम करणार आहे. त्याच्याचसाठी ना आपला बिझनेस चालावा, बिझनेसला जास्ती क्लायंट मिळावे, आणि असे क्लायंट मिळावे की त्यांच्याकडून जो पैसा आपल्याला येईल ना तो आपल्यासाठी आशीर्वाद असेल, नुसता पैसा नाही. तुम्ही एकदा मनी रेकीची चॅनल झालात तर तुम्ही फक्त पैसे नाही कमवत, तुम्ही आशीर्वाद कमवतात. आणि ह्या गोष्टीसोबत आहे ना मी गेली 10 वर्ष जगते, मला सगळं हे माहिती आहे. म्हणजे मी याच्यातून गेली आहे. आणि मग कुठेतरी असं काही व्यक्ती भेटल्या आणि म्हटल्या की तुझ्याकडे जर एवढं नॉलेज आहे आणि एवढी पॉवर आहे तर तू एकटी का धरून ठेवली, तू शेअर कर सगळ्यांना. सो मी हे केलं. आणि गेल्या 3 महिन्यापासून आहे ना मी खूप लोकांना मनी हिलिंग पण दिलेलं आहे, तर त्यांचेही खूप छान रिझल्ट्स आहेत. ज्यांना नोकरी मिळत नाही त्यांना नोकरी पण मिळेल. दीक्षा घ्यायचं म्हणजे काय करायचं असतं त्यावेळेस? येस, दीक्षा घ्यायची म्हणजे काय आहे की जशी ही गुगल मीटिंग आहे ना तशी गुगल मीटिंग होणार. ओके. तुम्हाला डोळे बंद करून बसायचं आहे आणि मी इथून काय करणार की तुमचे जे 7 चक्र आहेत,
आता तुमचं मला वाटतं ह्या बॅचला तुम्ही रेकीला आहात ना 10 दिवसाच्या क्लासला, तर आता तुमचं उद्या परवा ते होईल की 7 चक्र म्हणजे काय असतात. तर तुमचे जे 7 चक्र आहे तिथे मी एनर्जी पाठवून ते क्लीन करणार. आधी तर ते 7 चक्र ओपन केले जातात. ओपन म्हणजे ऑपरेशन वगैरे काही नाही होणार, हे सगळं स्पिरिच्युअल आहे. एनर्जी जसं तुम्हाला ही अशी एनर्जी जाणवली ना तशी एनर्जी आहे. सो मी ते सिम्बॉल टाकल्यानंतर तुमचे चक्र ओपन होणार, मग ते क्लीन होणार, मग तिकडे मनी एनर्जी पाठवली जाणार, ते चक्र पुन्हा बंद केले जाणार. ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही डोळे बंद करून शांतपणे बसलेले असणार, छान म्युझिक सुरू असेल, तुम्ही ते म्युझिक ऐकत असणार आणि दरम्यान तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स जाणवतात की मी मनी एनर्जीशी कनेक्ट होते आहे हे तुम्हाला जाणवतं. आणि तुम्ही एकदा कनेक्ट झालात आणि उद्या थेरी समजून घेतली की तुमच्याकडे अनलिमिटेड अबंडन्स यायला लागतं. अनलिमिटेड अबंडन्स म्हणजे काय की तुम्हाला नवनवीन संधी येतील पैसे तुमच्याकडे येण्याच्या. मग तुम्ही गृहिणी असा की तुम्ही जॉब करत असा, काहीही व्हॉटेवर. ओके. सो मला आत्ता ना एक पेमेंट आलेलं आहे, म्हणजे आता ओन्ली 4 सीट राहिलेत. मी नाव सांगते, आय थिंक सोनल तवारे ताई का. यस, आत्ता पेमेंट केले तुम्ही. ओन्ली 4 सीट बाकी आहेत आत्ता. 1500 रुपयात हवं असेल तर, अदरवाईज तुम्हाला 2400 रुपये आज लागतील. नंबरवर करायचं. नंबर हाच आहे ज्यावरून तुम्हाला मेसेजेस येतात ना, किंवा नंबर घ्या 9767 50 3466. सॉरी 66 नाही, 97 67 50 34 46. मेसेजमध्ये तुम्हाला नंबर आलेला आहे. ओके, 2 पेमेंट आले, 3च आता शिल्लक आहेत. ज्यांना 1500 करायचे आहेत तर 3च शिल्लक आहे. बाकीच्या लोकांना 2400 रुपये करावे लागतील. मॅम माझे आले का? सोनल आणि प्रियंका. ओके, रमा. ओनली 2 पेमेंट आता बाकी आहेत. 2 सीट बाकी आहेत 1500 साठी. मॅम जर बिझनेस आपल्या हस्बंडच्या नावावर असेल आणि मी मनी रेकीचा क्लास केला तरी चालेल? तुम्ही हिलिंग देणार ना त्यांना. तुम्ही गृहिणी आहात, तुमच्या घरात पैसा येतोय, सो तुम्हाला तो वाढवायचा आहे. 3 पेमेंट आलेले आहेत आणि आता ओन्ली 2च लोक 1500 पाठवणार. त्याच्यानंतर मात्र तुम्हाला 2400 द्यावे लागतील. आणि दुसरी गोष्ट, ज्यांनी आता पाठवले त्यांनी मला सांगायचं आहे की ती मनी रेकीची लेवल घेणार आहात की त्यांना हे किट हवंय. ओके. तर प्रियंका आणि कुठला ताई ह्या सोनल. मी माझं केलंय आता साठे म्हणून, आणि मला मनी रेकी लेवलचं केलंय मी आता. ओके. तर प्रत्येकाने मला तिथे लिहा की मनी रेकी लेवल करायची आहे की ओनली ब्रासलेट घ्यायचं. साठे म्हणून मेसेज मध्ये टाका. इथे काय तो गोंधळ होईल. उद्या 3 वाजेला आपला क्लास होईल, त्याच्यात सगळी थेरी होईल. यस, कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकतात. अजून वेळ आहे, 2 मिनिट आपल्याकडे. हॅलो. 4 पेमेंट आले, आता एकच 1500 सेट शिल्लक आहे. माझं आलं का बघा ना मॅडम, मी पण केले. देसाई. माझं पण आलं. ईशा देसाई. यस, मला स्क्रीन. यस, ईशा, सलोनी, रमा, सोनल आणि प्रियंका. पुष्कर 1 2 3 4. यस, आता प्लीज कुणीही 1500 पाठवू नका. आता सरळ 2400 रुपये पाठवायचे आहेत. 1 2 3 4. आणि यस, रमाताई बोला. मला विचारायचंय मनी रेकी जे घेणार आहे, मनी रेकी थोडं जोरात बोला प्लीज, ऐकू नाही येत. थोडं जोरात बोला. हॅलो. बोला. हॅलो. हां, सलोनी ताई तुमचा माईक बंद करा प्लीज. हॅलो. हां, बोला. मनी रेकीची रिक्षा घेतल्यानंतर ते तुम्ही जे किट बनवलंय ते पण घ्यायची आवश्यकता असते का? डिपेंड्स, नॉट कंपल्सरी. पण बघा कसं आहे, इंजेक्शन आपण घेतलंय डॉक्टरकडे जाऊन, पण ते आपल्याला 3 दिवसाचा तरी कोर्स देतात क्युअर होण्यासाठी. आणि जर आपल्याला मुळापासून क्युअर व्हायचंय, म्हणजे आपल्याला दर महिन्याला व्हायरल इन्फेक्शन होतंय
बरोबर. तर आपण काय करतो मग शेवटी मुळापासून जर काढायचं असतं तर एक तर आयुर्वेदिक डॉक्टरकडे जातो किंवा होमिओपॅथिक डॉक्टरकडे जातो. आता इंजेक्शन आपण घेतलेलं आहे, आपल्या टॅबलेट सुरू आहेत, पण आपल्याला अजून चांगले बेनिफिट्स हवे. मग आपण काय करतो, आपलं जे फूड आहे जेवण ते वेळेवर जेवणं किंवा योग्य आहार खाणं हे करतो. आणि अजून आपली हेल्थ चांगली पाहिजे तर आपण काय करतो, एक्सरसाइज करतो. बरोबर, व्यायाम, प्राणायाम, योगा, झुंबा, व्हॉटेवर. सो दीक्षा म्हणजे इंजेक्शन आहे, तुम्हाला रिझल्ट लगेच दिसायला लागतील. नंतर टॅबलेट म्हणून आणि सगळ्या पुढच्या गोष्टी म्हणून तुम्ही हे घेऊ शकता. तर असं करा, ज्यांनी रेकी लेवल 1 साठी पेमेंट केलेलं आहे त्यांनी काय करा, तो कोर्स समजून घ्या, त्याची थेरी, त्याचं प्रॅक्टिकल समजून घ्या आणि तो अनुभव घ्या की तुम्हाला काय बदल जाणवत आहेत. आणि जर तुम्हाला असं वाटलं की नाही छान आहे ना, हे जर मला डोळ्याला दिसलं, आता दीक्षा डोळ्याला दिसते का, काही लोकांचं इथं ते ब्लॉकेजेस असतात. मी दीक्षा घेतली आहे पण काय माहिती यार काय असेल, काय केलं असेल त्या मॅडमने, त्या ताईने, हे ब्लॉकेजेस आहे. मग रिझल्ट नाही दिसणार कारण दीक्षा दिसलीच नाही ना, दीक्षा दिसत नाही. ही तुम्ही जी एनर्जी अशी केली ना, ही दिसते का डोळ्याला, ही जस्ट फील होते है ना. सो हे तुम्हाला डोळ्याला दिसतंय, चालता बोलता उठता बसता हे समोर दिसतंय. आणि हां, हे मनीचं किट आहे, हे प्रॉस्पेरिटीचं किट आहे, हे दिसतंय डोळ्याला. तर तुम्हाला जर पुढे जाऊन असं वाटलं की माझ्याकडे ते असावं, आणि क्रिस्टल एक गोष्ट आहे की घरात आले ना की ते आपल्या घराचं व्हायब्रेशनच बदलवून टाकतं. प्लीज आता 1500 कुणी करू नका, ज्यांना करायची आहे त्यांनी प्लीज आता 2400 करा. ओके, तर ती स्पेशल ऑफर होती. आणि इथून पुढे हा येस हॅलो, हा मॅम, मी 2दा केलं पेमेंट पण ते सर्व्हर बिझी येत आहे, त्यामुळे नाही होत आहे ते पेमेंट. पण माझं झालं होतं करून 2दा. मी तुम्हाला हवं तर स्क्रीनशॉट पण शेअर करते. ओके, मला स्क्रीनशॉट पाठवा. ओके ठीक आहे. ओके, बरं, आता सगळ्यांनी ज्यांनी पेमेंट केलंय त्यांनी रेकीसाठीच केलंय ना, म्हणजे उद्या 3 वाजता क्लास होईल. ओके ठीक आहे. पद्मिनी ताई बोला. हा, मी पण पेमेंट केलंय तुम्हाला, मी पण पेमेंट केलंय आणि स्क्रीनशॉट पाठवलंय तुम्हाला. ओके येस, पद्मिनी वर्मा का. आणि प्लीज आता तुम्ही सगळ्यांनी ना एक काम करा की मला तुमचं नाव आणि गाव पाठवा. कारण काय होतं, खूप नंबर अननोन आहेत माझ्याकडे, म्हणजे जे माझ्याकडे सेव्ह नाहीये. तर मी तुमचे नंबर, आता तुम्ही माझा क्लास घेतलाय, सर्व्हिस घेतली, तर मी तो नंबर सेव्ह करते जेणेकरून आपलं कम्युनिकेशन व्यवस्थित होईल. तुम्हाला काही असलं तर तुम्ही मला फोन मेसेज केला तर मला पटकन लक्षात येईल की हा कुणाचा फोन किंवा मेसेज आहे. तर मला सगळ्यांनी आपलं नाव आणि नंबर पाठवा. उद्या बरोबर 3 वाजेला आपला क्लास होईल. ओके येस. अजून कुणाला काही प्रश्न मनीरेकीबद्दल? मॅडम मी बोलते दीपिका. दीपिका, आता 2400 करायचं, 5 सीट केव्हाच फुल झाले. साधना पाटीलचं पेमेंट पुष्कर पाटीलने केलंय. ओके, चेक करते मी. पण साधनाताई तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवा. येस, पुष्कर पाटील म्हणून एक पेमेंट आलेलं. मॅडम जागृती माडीला क्लास अटेंड करता आला नाही, त्यामुळे तिने मला सांगितलंय जॉईन करायला. ओके मॅडम, ही पोरगी ना माझी बालपणीची मैत्रीण आहे म्हणून मला हसवाला मॅडम म्हणते. तर ओके ठीक आहे, पण मला तिच्या नावाने ना हे पाठव, म्हणजे मी आपला एक ग्रुप करते, तिथे उद्याच्या क्लासची लिंक येईल, नोट्स मिळतील, रेकॉर्डिंग मिळतील आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. हो चालेल. हो ओके, तर हो हां येस, कोण बोलतंय? येस पद्मिनी ताई. मला हे विचारायचं होतं, ऍक्च्युली तुमचं जे टायमिंग तुम्ही सांगताय उद्या 3 किंवा 3:30 वाजता, पण माझा 10 to 6 जॉब असतं, तर मला बहुतेक शक्य नाही होणार ट्रेनिंग अटेंड करायला. मग दुसरा कोणता स्लॉट आहे काय? कारण घरी पोहोचता म्हणजे ऑफिसवरून सुटता घरी येता आता मला 7:30 पावणे 8 होतात. तर दुसरा काय स्लॉट आहे काय तुम्हाला? याच्यासाठी शकत सांगते तुम्हाला. तर तुम्हाला याच्यासाठी काय ऑप्शन आहे की ॲज इट इज, मी इथं बसण्याच्या आधी जे गाणं सुरू असतं तर शेवटपर्यंत ॲज इट इज जे सेशन होईल, जी थेरी प्रॅक्टिकल होईल त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. ओके, आणि मात्र जी दीक्षा आहे ती सकाळी आहे,
त्याच्यामुळे मला नाही वाटत कुणाला अडचण असेल. सकाळी एक 6:30ला असेल दीक्षा, 6 किंवा 6:30. मी फायनल टाईम तुम्हाला क्लासमध्ये सांगेल, ग्रुपलाही टाकेल. आणि दीक्षेच्या आधी काहीतरी तयारी तुम्हाला करावी लागते, तर ती तयारी पण तुम्हाला सांगेल. सुचित्राताई माईक बंद करा. तर तुम्हाला ॲज इट इज जे आहे ना सेशन, त्याची लिंक रेकॉर्डिंग तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यात थेरी असणार आहे. ओके. आणि दुसरं तुम्ही एक सांगितलेलं 1050 काहीतरी बोललेले, ते काय आहे आणि 1100 काय आहे? आत्ता जे 1500 बद्दल सांगितलं तर ती मनी रेकी झाली, तो एक कोर्स झाला जिथे तुम्ही ब्रह्मांडीय ऊर्जा जी आहे तिथे कनेक्ट होतात. ओके. आणि ज्यांना शिकायचं नाहीये, कारण मला असे खूप फोन आले की आम्हाला ना शिकायचं नाहीये, आमचं वय गेलं शिकायचं, किंवा आमची मनस्थितीच नाहीये, आम्हाला डायरेक्ट टॅबलेट द्या खायला, त्यांच्यासाठी हे आहे. तर हे मी फक्त वस्तू नाही देते तुम्हाला, तर याच्यासोबत हिलिंग मॉडॅलिटीज ज्या असतात की तुम्ही हे वापरायचं कसं, आणि हे वापरत असताना तुम्हाला काय बोलायचं किंवा काय घ्यायचं, ते सगळं मी तुम्हाला देणार आहे. तर त्याच्या पण रेकॉर्डिंग्स लाईफ टाईम आहेत. जे मी म्हटलं ना की 3 महिने मी मनी हिलिंग केलं, तर लोकांचे असे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, तर ते मनी हिलिंग मिळेल त्यांना. म्हणजे ते स्वतः एक हिलर नाही होणार. आता तुम्ही जे पेमेंट केलेलं आहे ते मनी एनर्जीच्या म्हणजे रेकीच्या क्लाससाठी केलं आहे. म्हणजे तुम्ही एक हिलर होता. म्हणजे तुमच्या घरात आता तुमचा मुलगा आहे, मुलगी आहे जॉबला, तुम्ही स्वतः जॉबला आहे, तुमचे हजबंड जॉबला आहे, तर तुम्ही त्या प्रत्येकाला मनी हिलिंग देऊ शकतात सेकंड लेवलपासून. पण तुम्हाला हा अवेअर येईल फर्स्ट लेवलला, तर एक छोट्या छोट्या टेक्निक्स तुम्हाला देईल की तुम्ही ते त्यांच्यासोबत शेअर करू शकतात. बाकी कुणासोबत नाही, फक्त रक्ताचं नातं, तुमचा स्वतःचा मुलगा किंवा मुलगी आणि तुमचे हजबंड किंवा वाईफ. तर अशा 1-2 टेक्निक देईल की तुम्ही त्यांच्यासाठी त्या वापरू शकतात. आणि मग सेकंड लेवल जर केली तर तुम्ही इतरांना, क्लायंटला मनी हिलिंग देऊ शकतात, क्लायंट घेऊ शकतात. ओके. ओके. आणि जर हे किट पण घ्यायचं असेल तर याचे किती होणार? याचे पण 1500 आहेत. अच्छा, तेच मी विचारते. आधी तुम्ही 1050 बोलले, नंतर 1100 नाही, 1500. 1500. 1050. ओके. तुम्ही किती केलंय पेमेंट? 1500च केलंय ना? हा, मी 1500 केलंय, पण मध्ये तुम्ही 1050 आणि काहीतरी बोललेले, तर मला वाटतं त्याचं फक्त 1500 म्हणजे 1500 असं मी म्हटलं त्यावेळेला. तर हे किट काय करा तुम्ही, आता उद्या आहे ना थेरी समजून घ्या. ओके. आणि तुमची दीक्षा पण होईल. तर ते झाल्यानंतर वाटलंच तुम्ही विचार करा. हार्ड अँड फास्ट नाहीये, तुम्ही स्वतःचा वेळ घ्या हे घ्यायचं की नाही. पण मी आत्ता जे एक्सप्लेन केलं, कुणीतरी मला वाटतं रमाताईंनी विचारलं ना की हे किट घ्यावंच लागेल का दीक्षा जरी घेतली, तर मी काय सांगितलं की आपल्याला इंजेक्शनने बरं तर वाटलंय लगेच, पण आपल्याला हेल्दी राहायचंय, तर आपण टॅबलेट पण घेतो, जेवण वेळच्या वेळी करतो, जेवणात जे सात्विक आहे तेच खातो, सोबत प्राणायाम करतो, है ना. तर त्या गोष्टी म्हणजे हे किट असं तुम्ही म्हणू शकता. रेकीची दीक्षा म्हणजे इंजेक्शन झालं, हे किट म्हणजे तुमचा एक्सरसाइज आहे किंवा वेळच्या वेळी जेवण आहे, असं तुम्ही म्हणू शकता. ओके. ठीक आहे, थँक्यू. मॅम माझा स्क्रीनशॉट आला का? कोण बोलतोय? साधना पाटील. एक मिनिट चेक करते. पर्सनल वर पाठवलंय मॅम. ओके. तुमचा नंबर आहे का सेव माझ्याकडे? येस, साधना पाटील. येस, आलाय. डोंबिवली वेस्ट ना? हो आलाय. ओके, ठीक आहे. उद्या 3 मॅम, उद्या 3 ते किती वाजेपर्यंत? उद्या 3 ते साधारण 4 किंवा 4:30. ओके, ठीक आहे. एकच दिवस मॅम. ओके. एका दिवसात थेरी होऊन जाईल. आणि जर तुम्हाला असं वाटलं की मला अजून काही डाऊट्स आहे, तर एकतर रेकॉर्डिंग पुन्हा बघा, किंवा मला फोन मेसेजवर कनेक्ट होऊ शकतात, किंवा मला जर असं वाटलं मला जे तुम्हाला द्यायचंय ते एका तासात नाही झालं तर आपण नेक्स्ट डे परत घेऊ. कारण मी ना तुमच्यासाठी नाही काम करत, मला समाधान किती वाटतंय, मी देण्यामध्ये आता बसलेली आहे.
आणि मी भरभरून द्यायला बसलेली आहे जेवढं माझ्याकडे आहे आणि चांगल्यातलं चांगलं आहे. मग जोपर्यंत सोल लेवलला मला सॅटिस्फॅक्शन वाटत नाही तोपर्यंत मी करते. आता काल एकीने मला फीडबॅक शेअर केला आहे, तो मी मुद्दाम स्टेटसला आणि ग्रुपला शेअर केला की अत्यंत कमी फीमध्ये तू खूप देतेस, कारण ते बाहेर सगळीकडे बघून आलेले आहेत. अच्छा. तर कसं आहे, आपण जर काही सर्व्हिस देतोय ना तर त्याचा रिझल्ट आला पाहिजे किंवा समाधान वाटलं पाहिजे सोल लेवलला, है ना. तर आता आपल्याकडे त्या मानाने क्लायंट कमी आहेत, त्याच्यामुळे मी सध्या सगळ्यांशी फोनवर बोलते, मेसेजला उत्तर देते. ओके. पण आता जसं मी इथे सेशनमध्ये आहे तुमच्यासोबत, तसं अजून वेगळं सेशन आहे आणि मी तिथे आणि तुम्ही कंटिन्यू फोन वाजवतात. काही वेळेला काय करतात लोक, मी कोर्सची फी भरली आहे आणि आता ना मॅडम माझा फोनच उचलत नाही, तर कृपया असं कोणी करू नका, कारण दुपारी 3 पासून रात्री 11:30 पर्यंत सेशन असतात ऑनलाईन. सॅटर्डे संडे ऑफलाईन सेशन असतात साधारण पूर्ण दिवस, म्हणजे 11 ते 5 तरी असतात ऑफलाईन सॅटर्डे संडे. त्याच्यानंतर काही लोक ना फोनवर असतात, जसं आपला आता रेकीचा क्लास सुरू आहे, तर खूप लोक ना खूप इमोशनल होतात आणि त्यांना असं वाटतं की नाही ही योग्य जागा आहे, मी इथे माझं मन मोकळं करू शकते, मला एवढं लिहिणं पॉसिबल नाही आहे. ते लोक मग मला फोन करतात, मग मी तिकडे फोनवर बोलते, मी सेशनमध्ये आणि तुम्ही कंटिन्यू फोन वाजवताय. तर असं गैरसमज करू नका. ज्या वेळेला मी बघेल तुमचा फोन किंवा मेसेज त्यावेळेला तुम्हाला रिप्लाय नक्की मिळेल. तर थोडंसं पेशन्स ठेवा, थोडंसं समजदारीने वागा. हे रेकीमध्ये येणार आहे, रेकी लेवल 1मध्ये पण. ओके, ठीक आहे. तर आत्ता सेशन माझ्या बाजूने संपलेला आहे. कुणाला काही प्रश्न असतील तर मी पुढचं काही मिनिट थांबते. आणि आता 1500ची लिमिट संपलेली आहे, सो प्लीज जे पेमेंट कराल ते 2400चं करा. 5च सीट मला द्यायचे होते. ओके, यस. हां, बोला पद्मिनीताई, माईक सुरू करा आधी. आता जर तुम्हाला तुमच्याशी बोलायचं असेल पर्सनल, तर कधी तुम्हाला कनेक्ट करू, म्हणजे अर्धा तासमध्ये 1 तासात? तुम्ही जेव्हा बोलला तेव्हा मी तुम्हाला कनेक्ट करते. ओके, म्हणजे तुमच्या टाइम प्रमाणे. तर एक सकाळची वेळ आहे 10 ते 11, तेव्हा मी निवांत बोलू शकते, मस्त सोफ्यावर बसून 10 ते 11 मध्ये मी निवांत बोलू शकते. 12-12:30ला माझं लहान पिल्लू घरी आला की तरी मी बोलते, पण मग ते थोडंसं मलाही हेक्टिक होतं आणि तुम्हालाही हेक्टिक होतो, त्याचं असतं मध्ये मध्ये, तू फोन बाजूला कर आणि मी काय म्हणतोय ते ऐक. तर डिस्टर्बन्स हा बऱ्यापैकी त्यावेळेला दुपारी असतो. तर 10 ते 11 ही वेळ अशी आहे की मी निवांत बोलू शकते. तो वेळ तो माझा ऑफिसचा आहे, तर ऑफिसमध्ये बोलू शकत. म्हणजे समजा आता क्लास संपल्यानंतर समजा तुमच्याशी 2 मिनिटं 3 मिनिटं 5 मिनिटं बोलायचंय, तर आता मी कधी तुम्हाला कॉल करू शकते? जर आज जर बोलायचं असेल तर ही मीटिंग बंद झाल्या करू शकतात. आणि अदरवाईज पण तुम्ही संध्याकाळी, आता तुम्ही क्लासमध्ये असाल तर संध्याकाळी करू शकतात कॉल. तर मी जर रिसीव्ह केला तर ओके, नाही केला तर मग मी क्लासमध्ये आहे. कारण आता रेकी लेवल 1, 2, 3 आणि मनी रेकी असे 4 बॅचेस सुरू आहेत. प्लस अबॅकसचं टीचर ट्रेनिंग मी देते, ते पण सुरू आहे. तर तुम्ही आता अशा प्लॅटफॉर्मवर आहात की तुम्हाला आता कुठेच जायची गरज नाहीये. म्हणजे जरी तुम्ही एक गृहिणी आहात आणि तुम्हाला स्वतःचं काहीतरी नवीन सुरू करायचंय तरी सुद्धा तुम्ही करू शकतात. पण माझं एक आहे, मी कुठंही तुम्हाला पर्सनली मेसेज नाही करत, माझा ब्रॉडकास्ट ग्रुप नाहीये. जे काही असतं ते मी स्टेटसला ठेवते. म्हणजे स्क्रीनवर जर तुम्ही आज PPT पाहिली असेल तर प्रियाज हर्बल म्हणून माझा स्वतःचा ब्रँड आहे, जिथे मी स्वतः काम करते, साबण, फेसपॅक, क्रीम बनवते. आणि काही लेडीज अशा आहेत ते विकायला नेतात आणि त्यांच्यातून त्यांचं बऱ्यापैकी घर चालतं. तर ते पण एक आपलं आहे. त्याच्यानंतर मी वेदिक मॅथ, अबॅकस असे टीचर ट्रेनिंग देते. म्हणजे तुम्हाला जर काही इन्कम सोर्स सुरू करायचा आहे स्वतःचा तर तुम्ही तेही करू शकता. म्हणून स्टे कनेक्टेड. ओनली मी व्हॉट्सअप स्टेटस ठेवणार, पर्सनली कुणालाही माझा मेसेज येणार नाही, म्हणजे इतर कुठल्या सर्व्हिसचा. ओके, ग्रुप्सलाच येईल. ठीक आहे, चालेल चालेल, थँक्यू. येस. आता जर तुमचा काही प्रश्न नसेल तर तुम्ही लिव्ह होऊ शकतात. मी फक्त एक लास्ट विचारते की कुणाला काही विचारायचं किंवा बोलायचं आहे का, अदरवाईज आपण इथे थांबू.
ओके देन ठीक आहे. चलो, इतका सगळा वेळ तुम्ही मला दिलात, माझं ऐकून घेतलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन, वंदन, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, ऑलवेज ब्लेसिंग्स. बाय बाय. थँक्यू सो मच.